आत्माराम पार्क अपोजिट ओल्ड विवा कॉलेज ग्राउंड नियर मिस्टर जॅक रेस्टॉरंट. त्या टाईप्सपासून तुम्हाला प्रीमियमपासून बेसिकपासून सगळं मिळेल. 2200 पासून आपली स्टार्टिंग रेंज आहे, ही 30,000 पर्यंत. त्याच्यावरती जर काही सगळ्या हाईटसाठी 1.5 फुटापासून तुम्ही 5 फुटापर्यंत आपण काही करू शकतो. दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे कस्टमायझेशन तुम्ही इथे येऊन करू शकता. आहेत 4x4 ची याची साईज आहे. प्राइस पण आपण जास्ती नाही ठेवली आहे, ही 6,000 पासून स्टार्टिंग होईल. प्राइस शक्यतो यांची 7,000 पर्यंत येऊन जाईल तुम्हाला. आज आहे की तुम्हाला 2500 2200 या सगळ्या रेंज मध्ये येईल. बनव ओके, हे कॅन्डल आहे. कॅन्डल्स आहेत म्हणजे किती आणि unique एवढ्या आहे. रिअलिस्टिक आहेत त्या, आणि या सेंटेड कॅन्डल्स आहेत. असेल हा तर त्यांनी बाबा सांगायचं की हे पेटवायचं हा, आहे. पेटवायचं आहे, काहीच काढायचं नाही. नाही. हो वा, म्हणून या घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं हे चाफ्याचे फुल आहे, याचा एंड प्रोडक्ट शेवटी हारच बनणार. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि मित्रांनो, एवढी मजा येते ना की एवढा शूट केलाय गणपती बाप्पाचा विरारमध्ये की पूर्ण गणपती आपण कव्हर केलेत. आणि गणपती कव्हर केल्यानंतर काय राहतं तर ते मखर राहतात. आत्ताच्या जगामध्ये धावपळीमध्ये आपल्याला मखर बनवायला घरी टाइमच नसतो, कारण की आपण सकाळी कामावर जातो, संध्याकाळी घरी येतो आणि झोपतो. मग कधी मखर बनवणार? त्यासाठी इथे आहेत ना, आपण अलंकार डेकोरमध्ये आलोय आणि इथे खूप छान छान मखर आहेत आणि खूप सुंदर आहेत आणि ते फोल्डेबल आहेत. म्हणजे 3-4 फोल्डमध्ये ते मखर आहेत, नाही ते तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि त्यामध्ये ठेवू शकता. खूप छान आहेत. म्हणजे 4-5 मित्र आहेत, त्या 4-5 मित्रांनी तो छान असा कारखाना ओपन केला आहे मखरचा आणि खूप सुंदर आहे. म्हणजे आल्यानंतर इथे बघतच राहावं असं वाटतं आणि डायरेक्ट घरी घेऊन जावं असं वाटतं, एवढ्या सुंदर मखर आहेत. पण आता आपण जाऊया आतमध्ये आणि ते मखर बघूया आणि कितीला भेटतात, कशा प्रकारे भेटतात, या सगळ्या गोष्टी बघूया. पण माझा कॅमेरा हँडल करतोय तो आपला मित्र लवेश. आपला कॅमेरा हँडल करतोय तो आपला मित्र आहे लवेश, आणि त्याला खूप सारं धन्यवाद की त्याने आज माझा कॅमेरा हँडल केला आणि तो व्हिडिओ काढतोय. तर आता आपण आतमध्ये जाऊया. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग. आणि मी तुमचा होस्ट सागर. आज आलोय विरारमध्ये, आणि विरारमध्ये मी आज आलोय ना ते अलंकार डेकोरमध्ये आलोय. आणि इथे आल्या मी जरासा क्षणभर थांबलो, कारण की इथे क्षणभर थांबण्याचं कारण की इथे खूप छान छान मखर आलेत. आणि छान छान मखर बघता बघता एवढा भारून गेलो ना की इथे मला आता वाटलं की इथे जे आपले ओनर आहेत या अलंकार डेकोरचे, त्यांच्याशी एकदा भेटूया आणि तुम्हाला सगळे हे जे आहेत ना मखर आहे ते तुम्हाला एकदा दाखवतो, त्यांच्या डिटेलिंग सांगतो. तुम्ही काय काय कस्टमायझेशन करू शकता त्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. त्यांची प्राईस काय असेल ह्या गोष्टी आपण जवळपास प्राईस काढू, म्हणजे इन डिटेल प्राईस नसणार पण जवळपास काय प्राईस असू शकते ह्या सगळ्या गोष्टी ह्या ब्लॉगमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे आहेत माझ्यासोबत ह्या अलंकार डेकोरचे मालक आहेत. त्यांना एकदा नाव विचारते, आपलं नाव सांगतील, मग त्याच्यानंतर आपण ब्लॉगला सुरुवात करूया. तर पहिलं तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव श्रेयस पाठक. मी अलंकार डेकोर इव्हेंट्स याचा को फाउंडर आहे आणि माझा पार्टनर पण आहे कृष्णा खडतरे. हे मिळून आम्ही एक चालू केलं आहे. आमची स्वतःची इव्हेंट कंपनी पण आहे, अलंकार डेकोर अँड इव्हेंट्स म्हणून. आमचा इंस्टाग्राम पेज पण आहे, तुम्ही फॉलोही करू शकतात. आणि ॲडिशनल आम्ही एक आता रिसेंटली चालू केलं आहे, एक छोटा प्रयत्न आहे आमचा चांगला, ज्याच्यानी आम्ही लोकांकडे काही पोचवू शकू. जसं आजकाल लोकांना वेळ मिळत नाही डेकोरेशन हे बाप्पासाठी घरी करायचं, म्हणून त्यासाठी एक इझी वे आम्ही शोधून काढला की आम्ही करू. आणि ह्या ज्या सगळ्या डिझाईन्स ह्या पर्सनलाइज्ड असतील, म्हणजे तुमच्या बाप्पाच्या कलरनुसार, तुमच्या जे पण कदाचा कलर असेल, फेट्याचा कलर असेल, त्याच्यानुसार आपण फुलं कस्टमाइज करतो. बाप्पाच्या साईजनुसार आपण मखराची साईज पण कस्टमाइज करतो. हे तुम्हाला असं मिळेल. फुलांच्या टाईप्सपासून तुम्हाला प्रीमियमपासून बेसिकपासून सगळं मिळेल. 2200 पासून आपली स्टार्टिंग रेंज आहे, ही 30,000 पर्यंत. त्याच्यावरती जर काही कस्टमायझेशन असेल तर त्या हिशोबात मिळेल. पण प्रीमियम डिझाईन्स मिळतील, पर्सनलाइज डिझाईन्स मिळतील. जे फोटोमध्ये दिसते तेच तुम्हाला इकडे मिळेल. हे आमचा एक प्रयत्न आहे. आणि अजून तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला अजून चांगली नीट आयडिया येईल. विविध प्रकारचे डिझाईन्स आहेत आपल्याकडे. नक्कीच व्हिजिट करा अलंकार डेकोर अँड इव्हेंट्स. बरोबर, खूप छान माहिती सांगितलं. आणि हाच आपला प्रयत्न आहे की तुम्ही इथे येऊन व्हिजिट केली पाहिजे. म्हणजे तुम्ही इतर जर येऊन व्हिजिट केली ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टी इन डिटेलमध्ये बघायला भेटतील. तर तुम्हाला दाखवतो जी इथे ठेवली आहे मूर्ती, सोबत ठेवली आणि इन डिटेलिंग बघा या मूर्तीची. याबद्दल तू काय सांगशील या इन डिटेलमध्ये आहे ना? ही जी आहे फ्रेम,
ही फ्रेम लिटरली मी तुम्हाला सांगू तर आम्ही आहे ना फॅब्रिकेटर सोबत, आणि फॅब्रिकेटर म्हणजे असं कोणीही करू शकतं असं नाही, त्यांच्यासोबत बसून आम्ही डिझाईन करून घेतली आहे की काय बरोबर रेडियस बरोबर राहील की नाही, हाईट बरोबर राहील की नाही, 2 फुटांच्या बाप्पांसाठी काय कसं बरोबर राहील, 1.5 फुटांसाठी काय राहील, या सगळ्या साईजमध्ये आम्ही अवेलेबल करून दिली आहे. तर दादांनी जो प्रश्न सांगितला म्हणजे खूप छान सांगितलं, कारण की माझ्या डोक्यामध्ये पण हेच होतं की प्रत्येकाचं घर हे समान नसतं. हा. काहींची जागा छोटी असते, काहींची नक्कीच. जागा खूप भव्य असते. बरोबर. तर 1.5 फुटाची मूर्ती, 2 फुटाची मूर्ती, काहींची 5 फुटापर्यंत मूर्ती असते, घरगुती असू शकते. तर ह्या सगळ्या मूर्त्यांच्या मध्ये आपण एवढ्या हाईटच्या आपण हे बनवू शकतो का? नक्कीच कस्टमायझेशन सगळ्या हाईटसाठी 1.5 फुटापासून तुम्ही 5 फुटापर्यंत आपण काहीही करू शकतो. करू शकतो. 2.5 बाय 2.5 पासून 8 फुटापर्यंत आपल्याकडे सगळं अवेलेबल मिळेल. बाकी Okay. कस्टमायझेशन पण करू शकतो, पण ते आपण ऑर्डरवर बेसिसवर घेतो. खूप छान डिटेलिंग मध्ये सांगितलं. आणि इथे जर तुम्ही इथे येऊ शकता ना, इथे खासियत बघा मित्रांनो, इथे आहे ना हे सगळं तुम्हाला असेंबल करून दिलेलं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या खोलू शकता. नेक्स्ट इयरसाठी तुम्हाला हवं असेल तर तशाच गोष्टी तुम्ही परत त्या फोल्डेबल करून ठेवू शकता. म्हणजे एवढं डोकं वापरलं. इथे सर तुम्ही इथे स्क्रू लावलेत, म्हणजे ही दांडी वेगळी आहे आणि हा पुढचा वरचा जो सर्कल आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे अशा सगळं माइंड लावून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन कलर पण देऊ शकता ना हो वेगवेगळे. हो, कस्टमायझेशन कलर पण देऊ शकतो, फ्लावर्स चेंज करायचे आहे ते पण करू शकतो, काहीही होऊ शकतं याच्यात. जे आम्हाला फिजिबल राहील आम्ही नक्कीच करून देऊ. उगीच आम्हाला काही फक्त विकायचं आहे म्हणून आम्ही विकत नाहीये. जे तुमच्या बाप्पांना सूट होईल ही अशीच गोष्ट आम्ही तुम्हाला सजेस्ट करू. आम्ही सजेस्टच करू शकतो. बरोबर. बाकी ॲट द एंड तुमचा डिसिजन बरोबर आहे. आणि तुम्हाला आवडेल. येस येस, नक्कीच आवडेल. मला तर बघता क्षणी खूप आवडलंय. तू जर आतमध्ये आलास ना, तुम्ही पण या. तुम्ही जर आतमध्ये आलात ना, तर इथे त्यांनी कस्टमायझेशन ते ऑलरेडी करतायत. म्हणजे इथे जर बघाल ना, तर इथे यांनी सिल्वर कॉम्बिनेशन दिलं रेडला. पण एका क्लायंटला हवं होतं गोल्डनमध्ये हवं होतं, तर त्यांनी ते पूर्ण गोल्डनमध्ये झुंबर केलेले आहेत. आणि गोल्डन आणि याच्यावरती पण रेड येणार. रेड येस, रेड आणि हे गोल्डनचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे कस्टमायझेशन तुम्ही इथे येऊन करू शकता. जर तुम्ही पुढे या जरा, आपण थोड्याशा डिटेलमध्ये प्रत्येक मखरबद्दल माहिती घेऊया. तू ये. तर ह्याच्याबद्दल काय सांगशील? आता ही जी रेंज ठेवली आहे हे सध्या ट्रेंडिंग चालू आहे. बॅकड्रॉप्स आहेत, 4x4 ची याची साईज आहे. प्राइस पण आपण जास्ती नाही ठेवली आहे. ही 6,000 पासून स्टार्टिंग होईल. साईज कमी केली तर आम्ही प्राइसही कमी करू. उगीच तुमच्याकडनं जास्ती ही प्राइस किती फुटाची आहे? हे 4x4 ची साईज आहे याच्यात. याची प्राइस किती? याची 6,700 वगैरे पर्यंत आपण नक्कीच हे करू. 6,000-7,000 रेंज मध्ये ही आहे. त्याच्यावरचं पण तुम्ही बघाल तर तो पण बॅकड्रॉप आहे ना. बॅकड्रॉप आहे. हे दोन्ही बॅकड्रॉप आहेत, ते हा. व्हाईट मध्ये आणि एक रेड मध्ये. ह्यांची काय प्राइस शक्यतो? यांची 7,000 पर्यंत येऊन जाईल तुम्हाला. आणि हे आम्ही मुद्दामून असं बनवलं आहे की ज्या लोकांना ते आवडते आहे पण त्यांच्या बजेटमध्ये बसत नसेल तर आम्ही 9-9.5च्या बजेटमध्ये एक हे बॅकड्रॉप पण बनवलं आहे सेम फुलांमध्ये. ओके, खूप छान आहे. म्हणजे मला आवडलं डिटेलिंग मध्ये काम केलंय ना. हे सगळे आर्टिफिशियल फुल आहेत ना. हो, पण पूर्ण रिअलिस्टिक लुक देतील. वेल्वेट रोज आहेत. हो, जर तुम्ही दूरून जवळून बघा तुम्हाला अक्षरशः ते रिअल रोजच वाटतील. Yes, yes. आणि मस्त. सगळे इको फ्रेंडली आहेत, कोणतेच प्लास्टिकचे नाही आहेत, सगळे कपड्याचे फुलं आहेत. हे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे इको फ्रेंडली. आता जो शब्द आहे तो इको फ्रेंडली, आणि त्यालाच सम धरून हे पूर्ण कॉन्सेप्ट त्यांनी आणले. आणि हे पण खूप नॉर्मल आहे पण खूप छान वाटतंय कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन मॅच होईल हीच अशी डिझायनिंग आम्ही आधी केली आहे. रिसर्च आहे आमची 3-4 महिन्याची टीमची, सगळ्या मित्रमैत्रिणी. टीम म्हणजे सगळे मित्रमैत्रीणच आहोत. आणि जर स्पेशली इथे बघाल ना, तर इथे पूर्ण यंग जनरेशन आहे. हा, यंग जनरेशन सगळे. पूर्ण हे काम केलेलं आहे. सगळ्यांनी इनपुट दिलेला आहे. आपला पूर्ण मोठी टीम आहे आपली. जर यंग जनरेशन जिथे असेल ना, तिथे क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायला भेटते. आणि हीच क्रिएटिव्हिटी तुम्हाला इथे बघायला भेटते. जरासं पटापट पुढे येऊया. आणि हे पण सगळे सिम्पल बॅकड्रॉप आहेत, व्हाईट आणि व्हाईट आणि Pink आहे. पिंकच्या शेडिंग मध्ये बनवलेलं आहे. हे नुसतेच फक्त कलर वापरायचे असे नाही, ते कलरची प्लेसमेंट कशी आहे हे पण मॅटर करतं. 3x3 ची साईज आहे. 1.5 फुटांच्या बाप्पांसाठी एक आयडियल साईज आहे. त्याच्यासोबत तुम्हाला LED बाप्पा पण येतील जे तुम्ही घरी नंतर पण वापरू शकता. ओके. वायरिंग वगैरे पण जास्ती काही अति नाही, फक्त LED बाप्पा त्याच्यासोबतच आहे. सोबतच येणार. याच्यात हा. फक्त प्लग इन आपण आपले चार्जर कसे लावतो तसं तुम्हाला प्लग इन करायचं आहे. बस एकच कुठे plug-in वायरिंग दिसणार लागेल नाही. बस करेक्ट. बरोबर आहे. आणि याची प्राइस मी बघतो ना की यांनी 5,999 लावले आहे. पण इथे आला तर थोडंफार नक्कीच करू. आपल्या इंस्टाग्रामच्या पब्लिकसाठी, आपल्या युट्यूबच्या पब्लिकसाठी आपण काही ना काही नक्कीच नक्कीच तुम्ही येऊन इथे एकदा व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल थोडीशी. जर पुढे आलात तर तुम्हाला एक छोटे पण मकर इथे बघायला भेटतात. तर ह्याबद्दल काय सांगा? आता जसं 2200ची आणि 2500ची स्टार्टिंग ठेवली होती, कोणीच खाली हात नाही जावं हे आमची एक म्हणजे एक प्रयत्न आहे. म्हणून ही 2.5x2 ची साईज आहे. ही तुम्हाला 2500, 2200 या सगळ्या रेंजमध्ये येईल. मग आजकाल लोकांना ग्रीनरी खूप आवडते, जंगल थीम जशी असते, म्हणून ही एक बनवली. ही पण आमची एक बेस्ट सेलर आहे. याचे पण 12-13 पीस असेच गेलेले असे म्हणजे ऑलरेडी बुक ऑलरेडी बुक झालेले. खूप मस्त. हा पण तसाच आहे, जवळपास आहे. असे वेगळे कपडे आहे, स्ट्रक्चर वेगळे आहे, ड्राय मटेरियल हे आहे. काहीतरी नवीन बघतो. हा. हे काय आर्टिफिशियल आहे? ड्राय आहे ऍक्च्युअल. आपले जे झाडं असतात Okay. त्यांना एक प्रोसेस थ्रू ड्राय केलं जातं. Okay.
आणि हा सगळा माल जो आहे हा डायरेक्ट कलकत्ताला मिळतो. कलकत्त्याला. आपल्या इकडे कुठे मिळत नाही. म्हणजे हे बघत असाल ना तर पूर्ण रिअलिस्टिक आहे, म्हणजे ड्राय करून ते रिअलिस्टिक आहे ठेवलेलं, म्हणजे इथे आर्टिफिशियल नाही लावला आहे, त्यामुळे ते खूप जे तुम्ही छान घरी नंतर वापरू शकतात. घरी वापरू शकतो. घरी आपल्या फ्लावर वास मध्ये ठेवलं तरी सुंदर दिसेल. सुंदर दिसतं. म्हणजे हाय तसंच राहू शकतं. तसंच राहणार ते, काही म्हणजे- खराब नाही होणार, काही नाही. खूप सुंदर आहे आणि युनिक आहे, मला छान आवडलंय. म्हणजे तुम्ही घरी ठेवू शकता. असे भरपूर आपल्याकडे प्रोडक्ट आहे ड्राय मध्ये पण जे कस्टमायझेशन आपण करून देऊ शकतो. आणि मकरच्या व्यतिरिक्त पण इथे खूप हा. साऱ्या गोष्टी इथे मला बघायला भेटतात. ह्या पण तुमच्याच हो मॅन्युफॅक्चर. हो हे आपण आपल्याच याच्यात आहे. हे द मोमबत्ती टेल्स म्हणून आमची एक मैत्रीण आहे, तिने एक प्रयत्न चालू केलेला आहे जे अलंकारच्या बॅनर सोबत आहे. जसं आम्ही स्पेशली गणपतीसाठी बनवतो. ओके, हे कॅन्डल आहे. कॅन्डल्स आहेत म्हणजे किती पण unique एवढ्या आहे. रिअलिस्टिक आहेत त्या, आणि या सेंटेड कॅन्डल्स आहेत ओके. ज्या तुम्हाला बघायला मिळतील. खरोखरच अक्षरशः खाऊ काय, लहान मुलं तर बरोबर. बघतात की आम्ही खाऊ की काय हे, असं होतं. प्रत्येकाची बर्निंग टाइम आहे, Yes, yes, yes. 3-3 तासाची बर्निंग टाइम आहे. खूप चालेल. गणपतीत म्हणजे गिफ्टसाठी लोक आजकाल गोड घेऊन जातात, पण डायबिटीज हे ते गोड शेवटी आजकाल एक पॉईंटला खूप वाढून जातं. फक्त एक त्यामुळे पण द्यावं लागेल की हा. बाबा हा. हे घरी कोण घेऊन जात असेल हा तर त्यांनी बाबा सांगायचं की हे पेटवायचं भेटवायचंय काय काय व्हायचं नाही. तर एक डिस्प्ले पण म्हणजे लक्षात एवढं रिअलिस्टिक वाटतंय ते बघ ना. अजून पण बाकी पण डिझाईन्स आहेत. जार कॅन्डल्स आहेत, बबल कॅन्डल्स आहेत, आणि यावाल्या तर यांचं वैशिष्ट्य असं आहे की या फ्लोट होतात पाण्यावर, हो. आणि प्राइस पण जास्ती नाही. यांची 49 प्राइस आहे. इव्हन या बॉक्सेसची प्राइस आहे ना आपण 199 रुपीज ठेवली. वा, मस्त. म्हणजे युनिक आहे, एकदम लाईट वेटेड आहे. हे आणि पेटवणार कोण? हे ना 20 के अच्छा प्रॉपर यांना वाद येईल जे लावणार आणि पाण्यावर फ्लोट करतील. खूप युनिक आणि फ्लोट होणार हो पाण्यावर. हो. आणि या उरली कॅन्डल्स आहेत वेगळ्या वेगळ्या. खूप छान. Nice आहे, unique. युनिक आहे, युनिक आहे. म्हणजे इथे आल्यानंतर तुला काय वाटतं, युनिकनेस बघायला भेटतो. फॅन बंद करतोय का पाण्यात फ्लोट होतो, हा असं फ्लोट होणार. हो, वाव. खूप युनिक आहे, मस्त आहे. असं नाही की मी इथे तुम्हाला सांगितलंय फ्लोट होणार, घरी येऊन ते डुबणार. नाही, नाही. बघायला पण छान हा, बघायला माझा पण पण धंदा डुबेल त्याच्यामुळे. बरोबर. हे असं होऊच नाही देणार. म्हणजे आणि- जिथे हा, बोल. हम्म. आणि अजून आपल्याकडे दुसऱ्या व्हेरायटीज पण आहेत. हे पण सगळं हँडमेड आहेत. याची इन्फॉर्मेशन आहे भाग्यश्री मॅम या नाही. म्हणजे यावर्षी तुम्हाला विरारमध्ये बऱ्याच गोष्टी बऱ्याच युनिक गोष्टी. पाहायला खूप. मिळतात. मला तर खूप वेगळ्या गोष्टी बघायला भेटतात, म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा. त्याच्याने आम्ही फुलं बनवली. आता याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत. जास्वंद आहे, चाफा आहे, अजून भरपूर साऱ्या गोष्टी येणार आहेत. सो सध्या तरी हे आहे. मी तुम्हाला चाफ्याची फुलं दाखवते. तुम्ही फक्त एकदा व्हिजिट करा, तुम्हाला एवढ्या व्हेरायटी बघायला मिळतील ना की तुम्ही घेऊनच जाल. खाली हात तुम्हाला जाऊ नाही देणार याच्यात. खूप युनिक आहेत आणि मेन म्हणजे हँडमेड आहेत. हँडमेड गोष्टी इथे खूप जास्त बघायला भेटतात आणि हँडमेड गोष्टी खूपच काळ टिकतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणून या घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं हे चाफ्याचे फुलं आहे, याचा एंड प्रोडक्ट शेवटी हारच बनणार, आणि यांची प्राइस पण आपण रिझनेबल ठेवली आहे. तुम्ही ऑनलाईन इंस्टाग्राम मार्केटिंगवर पण बघू शकता काय किती होते, आणि त्याच्यापेक्षा कमी मध्येच देऊ हे आम्ही मेक शुअर करू. नक्कीच हँडमेड गोष्टी आहेत. हँडमेड गोष्टी जास्त घ्या, कारण की ह्या दीर्घकाळ टिकणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही आर्टिफिशियल गोष्टी घ्याल, स्वस्त घ्याल, पण त्याचा काय फायदा होणार नाही. हँडमेड गोष्टी घ्या, तुमच्या घरामध्ये ह्या वर्षकाळ टिकतील आणि तुमच्या आठवणी पण राहतील की ह्या बाप्पाच्या दिवशी तुम्ही ह्या गणपतीच्या गोष्टी ठेवल्या होत्या, म्हणजे राहतील तुमच्याकडे अनलिमिटेड आठवणी राहतील. आपण आजकाल कंठी घालायच्या आधी, तर आजकाल कंठी म्हणून वापरतात हा हार. हो, 1.5 फुटापासून 2 फुटापासून बाप्पांना कोणत्याही जाईल, आणि कंठी नंतर आपण अक्षरशः आपल्या फोटोंना घालून ठेवू शकतो, शोपीस म्हणून ठेवू शकतो. उगीच ते पाण्यात विसर्जन करण्यापेक्षा, उगीच अजून जास्ती पोल्युशन वाढवण्यापेक्षा हे जास्ती बेटर ऑप्शन आहे. अजून जसं घ्यायचं आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे, पण हा पण एक आता नवीन ऑप्शन आहे. पण खूप छान वाटेल, खूप छान वाटेल. बाप्पावरती हा कंठी खूप छान वाटेल. करा आत्माराम पार्क अपोजिट ओल्ड विवा कॉलेज ग्राउंड नियर मिस्टर जॅक रेस्टॉरंट. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरसाठी पण आमचा इंस्टाग्राम पेज आहे अलंकार डेकोर अँड इव्हेंट्स, आणि कॉन्टॅक्ट नंबर नोट पण करून घ्या 9579476225. आणि बाकी डिटेल्स तुम्हाला इंस्टाग्रामवर पण मिळून जातील.
मित्रांनो, आता आपण आलो आहे ना ते म्हणजे अलंकार डेकोर. अलंकार डेकोर समोर आहे आणि आपण इथे आलो आहे जिथे सर्व मूर्त्यांचे मंडप आहेत. तर मित्रांनो, आता आपण जस्ट अलंकार डेकोरचे मखर बघितले आणि आता जस्ट आपण आलो आहे ते ओल्ड विवा कॉलेजच्या बाजूला. जर तुम्ही सगळे बघत असाल ते हे सगळे गणपतीचे मंडप लागलेत. इथे तुम्हाला छान छान मूर्त्या ह्या ब्लॉगमध्ये मगाच्या ब्लॉगमध्ये आपल्याला दिसल्याच असतील. आता आपण आलो आहे तिथेच एंडिंगला आलो आहे. तिथे सर्व प्रकारचे मखर आहेत आणि जर हा मखर बघताय ना तर हा मस्त छान असा मखर आहे. इको फ्रेंडली मखर आहे आणि हे जर जर फुलं बघत असाल ना तर हे प्लास्टिकचे नाहीत तर हे कापडाचे आहेत आणि पूर्णपणे हे जे फ्लॉवर्स दिसत आहेत हे लटकन दिसत आहेत आणि हे पाठची बॅकग्राऊंड दिसते. म्हणजे खूप छान कॉम्बिनेशन आहे. व्हाईट आहे आणि मस्त पिंक कॉम्बिनेशन आहे. मला तर खूप छान आवडला आणि मस्त आहे. आणि बाजूचे बघत असाल ना हे पण खूप डीपली कॉम्बिनेशनमध्ये आहेत आणि व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशनमध्ये आहेत आणि वरती कळस दिला आहे त्याच्या मखरला. आणि जर तुमचं सिम्पल घर असेल, तुम्हाला जर सिम्पल पाहिजे असेल मखर तर हे खूप छान आहे. आणि अशा प्रकारचे खूप छान छान मखर आहेत. पण मी काही सिलेक्टेड मखर आहेत ते तुम्हाला दाखवतो की खूप किती छान आहेत ते. हा जर मखर बघत असाल ना तर आल्यापासून मला खूप भारी वाटला आहे मखर. म्हणजे जंगल थीम असेल किंवा तुम्हाला पाठीमागे असं काही घरगुतीमध्ये खूप छान असं झाडं पाहिजे असतील, फुलं पाहिजे असतील तर इथे खूप सारी फुलं तुम्हाला बघायला भेटतील. वेगवेगळ्या कलरमध्ये इथे तुम्हाला फुलं बघायला भेटतील आणि खूप कॉम्बिनेशन चांगलं दिलं. आणि इथे जर हे बघत असाल तुम्ही तर नारळाच्या झाडापासून जे काही काते निघालेले असतात त्या कात्यांच्या कॉम्बिनेशनमधून हे बनवलेलं छान असं उदाहरण आहे. बाजूला मोर आहे, इथे ग्रीनरी दिलेली आहे, ग्रास दिला आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचं व्हाईट आणि ब्लूमध्ये कॉम्बिनेशन दिलेलं आहे फुलांचं. अशा प्रकारचे मखर आहेत आणि खूप मस्त आहेत. आणि ह्या बाजूला बघत असाल तर हे पण त्याच प्रकारच्या मोराच्या प्रकारामध्ये एक दिलेलं मखर आहे. इथे मोर दिला, इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि स्पेशली ही फुलं आहेत ती कागदाची आहेत. अशा प्रकारचे खूप खूप सारे मखर आहेत. आतमध्ये येऊन जरा दाखव की किती छान छान मखर आहेत आणि मस्त मखर आहेत. मी जर इथे आलो आहे ना तर मी याला फक्त विचारलं की इथे प्राईज रेंज काय, तर इथे प्राईज रेंज आहे ती 3,000 पासून ते 30,000 पर्यंत. अशा वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये तुम्हाला इथे मखर भेटला पाहिजे. पण याची स्टार्टिंग रेंज आहे ते सांगते की 3,000 रुपये. तर आपल्याला जर कोणी भेटलं तर आपण विचारूया की प्राईस कितीपर्यंत राहते. पण तुम्हाला तुमच्या सूटप्रमाणे इथे कस्टमायझेशन पण करून भेटतं आणि छान छान मखर आहेत. तुम्ही या, तुम्हाला कुठल्या कलरची फुलं पाहिजे, कुठल्या कलरमध्ये बॅकग्राऊंड पाहिजे, या सगळ्यामध्ये तुम्हाला इथे जे आहे ते कस्टमायझेशन करून भेटेल.